तर नमस्कार मित्रांनो, कोकणची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो। तर आज आपल्यासोबत अथर्व आहे। अथर्वला लावायच्या होत्या बॉटल, त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे नदीवरती। जरा पाऊस पण जोरात पडतो आहे, पण आता ऊन आला आहे ना थोडा, म्हणजे एवढा पण ऊन नाही आला आहे पण थोडा आला आहे, त्याच्यामुळे आता चाललो आहे। जरा मासे भेटतील काय बघू आता। जर मासे भेटले तर अथर्वला पण जरा कॉन्फिडन्स येईल, मग अथर्व एकटा यायला लावायला काय येशील ना। आता आम्ही चाललो आमच्या पाकाडीवरनं। पाकाडी पण जरा आता एकदम स्लिपरी झालं आहे, कारण की एकदम जून जुलैसारखं वातावरण झालं, एकदम पावसाचा। पाऊस पण एकदम धो पडत असतो सध्या कोकणात, त्यामुळं मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल एकदम पाकाडी एकदम स्लिपरी झाले, त्यामुळे जरा नीटनीट चाललं। आता आलो आहे खालती पाकाडीच्या। आता थोड्याच वेळात पण आमच्या विहिरीच्या इथं पोचू। तिथून तुम्हाला म्हणजे जी शेती आहे आमची आजूबाजूची नदीकिनारी, अथर्वची पण शेती आहे ना तुमची? हो। ती पण तुम्हाला आता बघायला भेटेल कसा सध्या वातावरण आहे इकडचा। आणि हा जो रस्ता आहे तो आमच्या नदीकडे जातो, याआधी पण तुम्ही बघितला आहेच आहे। तर आता हळूहळू जाऊया। आणि तू गल आणणार होतास ना? गल कुठे आणू? हां, गल कुठे आणू? गल कुठं आणू म्हणजे काय? मागाशी बोललास गळ पण आणलाय? नाही आणलास? त्यासाठी खाद्य लागतो रे त्यांचा। असं आहे माणूस। खाद्य म्हणजे काय? खाद्य गांडूळ लागतं, इथं भेटली असते कुठंतरी। त्यांचा सीझन गेला आता। तर आता आलो आहे आपण विहिरीच्या इथे, म्हणजे जवळच आलो आहे विहिरीच्या। एकदम पण काय विहिरीच्या इथं नाही आलो आहे। ही बघा इथे पुढे विहीर आहे। हा आमचा रस्ता नदीकडे जाणारा आणि विहिरीकडे जाणारा। तर आता बघू कोण आला आहे काय। तुला वाटतं आता कोण आला असेल नदीवर मासे पकडायला वगैरे? नसेल कोण। पोहायला वगैरे तर आता कोण शक्यतो येत नाही, त्यामुळे ते बरं आहे ना। नाही तर पहिली ती पोहायला आली की मग ते मासे वगैरे काय भेटत नाहीत, असा प्रॉब्लेम होतो। तर आता तुम्हाला पळून जातात मग। हाच आलेला मागच्या वेळेला। वरद आणि मी ज्या वेळेला मासे पकडायला गेलो ना, तेव्हा हाच पोरांना पोहायला घेऊन आलेला, त्यामुळे आम्हाला काय भेटला नव्हता। आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने आमची विहीर आहे, पण आता विहिरीच्या इथं तर का आम्ही म्हणजे असं बघायला जाणार नाही, नंतर येताना बघू। काय तुला जायचं आहे? नाही ना? मग आता कुठं जायचं आपल्याला? नदीवरती। नदीकडे जाणारी वाट आहे आणि आजूबाजूची आता भातशेती पण तुम्हाला बघायला भेटेल। बघू शकता सगळा एकदम झोपलेच शेतं तुमची आहे। तर ही नदीच्या आजूबाजूची भातशेती आहे आणि इकडं अथर्वचा शेत आहे। झोपला आहे तुमचा शेत? हो। मग कधी काढणार आहो? पाऊस जाईल तेव्हा। पाऊस जाईल तेव्हा काढणार आहो काय? राहील काय रे तेव्हापर्यंत? हां, पाऊस काय भात कापून देतोय? नाही देत। मग तू कापायचा तरी पण कापायचा ना। हे बघा पावसामुळे एकदम संपूर्ण शेतीची वाट लागली, नुकसान। ह्यालाही काढताना वाट लागणार आहे ना, कारण की पूर्ण झोपला, एकदम पूर्ण सपाट झाला आहे। तिकडची जरा आहेत उभे ना, नाही तिकडं पण पूर्ण हे झालेत। लांबून वरतून बघू शकता तिकडं पण सेम कंडिशन आहे। हा अवकाळी पाऊस आमच्या कोकणातला पूर्ण वाट लावून टाकला नाही। आणि आता आपण चाललो आहे। बॉटल दाखव आणल्यास त्या? हां, या बघा बॉटल आणला नाही त्यांनी। आणि आता आपण चाललो आहे नदीवरती। बघा आपला डॉन, कोकणचा डॉन, केळं वगैरे कोकणचा डॉन अथर्व एकटाच मासे पकडायला चालला आहे। तुझ्या मित्राला काय सांगू शकतोस तू? हां, चाकरमानाला काय सांगायचं आहे तुला? काय सांगू? इकडं बघून जोरात वरडून सांग, बोल। अक्षदा हां, ये मासे पकडायला। हां बघ एकटा जातोय। आता तुला न विचारता जाणार काय? बोल। आता न विचारता जाणार। आता न विचारता जाणार। मेला ते तो आला की त्याच्याकडे जातोस बरोबर काय? दोघांकडे जातो। दोघांकडे काय नाही। आता आलो आहे नदीच्या इथं, बघूया आता नदीवर तरी कोण नाही, पण पाणी लय आलं आहे। हा बघा या साईडून पण बघू शकता पाणी जास्त आहे। मागच्या वेळेला आले तेव्हा एवढा नव्हता, आता खूपच आहे। ह्याच्यात तुझ्या बॉटल वाहून जातील रे। हां, नाही जाणार काय? जातील वाहून। इथं लाव एक आपली नेहमीची जागा, या दगडीच्या इथं आपल्या नेहमीच्या जागेवरती लाव। तर आता अथर्व आपली एकदम तयारी करतोय मस्तपैकी। दोनच आणला
काय सांगितलेलं तुला? दोनच आणल्यात. काय 2च आणल्यात? किती सांगितलेलं आणायला? 5. हां 5. 5. 3 तरी आणायच्या. 2च आणल्यास त्या. मला आळशी कंटाळा कुठचा 1 नंबरचा. मला कंटाळा आलेला बोलतोय. हे उठना बघ. हां उठना. उठणा लाव. दिवाळीचा उठणा कोणीतरी नदीत आणून टाकला नाही. तर अथर्वची इकडं तयारी चालू आहे एकदम. काय आणलंस रे खाद्य? फरसान. फारसान म्हणजे कसा माशानं झालं नाही भेटलं तर स्वतः पण खाता येतं काय? बरोबर ना? नाही नाही. नाही 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 काय आता समज आता जर पाऊस पडला असता जोरात जोरात आपल्याला यायला भेटला नसता तर बेळ करून खाल्ली असतीस ना. हो. मग आता कसा बोललास बघा बेळ करून खातो. तर असं आहे म्हणजे फारसानाचा यूज करून इकडं मासे पकडले जातात सध्या तरी. पहिली एकदम सुकडी वगैरे वापरायचे पण आता एकदम मस्तपैकी सोय केलेली आहे अथर्वने. काय र? हो. हां हो. फारसान नंतरला काय चिवडा दिवाळीचा चिवडा आणायचा ना. लाडू आणायला पाहिजे होते. लाडू करंजा डॉल्फिन आले असते मग खायला. तर आता अथर्व आपल्या नेहमीच्या जागेवरती लावायला गेला आहे. की बघा ही आमची नेहमीची जागा आहे तिकडे मागे दगडीच्या इथं त्याची. मागच्या वेळेला त्याला बरेच मासे भेटलेले त्याच्यानंतरला त्यांनी परत एकदा लावलेले पण दुसऱ्या वेळेला त्याला खूप कमी मासे भेटले. पण आता बघूया आता एकटाच आला आहे तो. मी काय लावणार नाही आहे तोच लावणार आहे. हे बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. हा बघा आपला कोकणचा डॉन कोकणचा फुसक्या डॉन अथर्व आता लावतं आहे बॉटल. ती बघा बॉटल सोडलेली आहे पाण्यात वरच्यावर म्हणजे एकदम पाणी भरला नाही त्याच्यात त्याने आधी आणि इथं लावला नाही. तर बघू किती मासे भेटतात आणि किती मासे नाही भेटत. आता इकडून बघू शकता तुम्ही. इथून तुम्हाला दिसेलच इकडे बॉटल सोडलेली आहे आणि आता तो दुसऱ्या बॉटलची तयारी करतो आहे तिकडं. आणि पाणी बघा 1 नंबर पाणी आहे. आता आपण पोहायला येऊ शकतात ना. आता मला वाटत नाही पाणी आटेल. पाण्याची पावसाने लय सोय केला नाही आमच्या इकडं. लय म्हणजे लय बघा 1 नंबर पाणी आहे. 1 नंबर दृश्य आपल्या कोकणातला आता सध्याचा. सध्या पाऊस नाही त्यामुळे बरं आहे व्हिडिओ करायला भेटतो आहे. नाही त्याला बॉटल लावताना पण छत्री घेऊन जायला लागला असता. भिजता कामा नाही काय? भिजू नाही ना शकत? भिजलास तर मार खाशील. तर आपला डॉन आता चालला आहे तिकडं लावायला. हा बघा इकडं फारसान आहे. फारसान लय कमी आहे. जास्त टाकलाच वाटतं पहिल्यांदाच. मला वाटतं जास्त टाकला नसेल आणि म्हणजे जेणेकरून पहिल्यांदाच मासे जास्त येतील मग अथर्व खुश होईल. तर आता ही दुसरी बॉटल आहे आपली. तो इथे लावतो आहे आणि पाणी पण थोडं एकदम गढूळ आहे बघायला गेलं तर आता कारण की पाऊस पडून गेला आहे. आणि आपला डॉन इकडे आहे. डॉननी लावला नाही बॉटल. आता काय किती वेळ थांबायचा? 20 मिनिटं थांबायचं. आणि आता उन्हाची चांगली तिरीप पण पडली आणि आपला डॉन चमकतोय. आणि आता डॉन एकदम खुशीत आहे. जोपर्यंत बॉटल काढत नाही तोपर्यंत खुशीत आहे आपला डॉन. काय हो. मग आणि डॉनला मासे नाही भेटले की न रमतो डॉन. काय बरोबर ना? बरोबर. येतील. डॉन उठणा काढतोय नदीतनं आणि डॉनसाठी आपला बगळा आला आहे तिकडून लांबून. तो बघा तिकडे दिसत असेल. डॉनसाठी खास बगळा आला आहे. तर बघा तुम्हाला जवळनं दाखवतो बगळा नाही तर उडून जायचा. हा बघा उडाला. उई 1 नंबर होता. म्हणजे असे बगळे आम्ही बघितलेत काय? हो. बगला तर 1 नंबर सिनरी आहे इकडची बघू शकता. आणि इकडून नाल्यातनं पाणी जातो आहे. आवाज 1 नंबर येतो. तर आता आम्ही बॉटल लावले तोपर्यंत इकडे टाईमपास करता. इकडं पुलावरती आलो आहे टाईमपास करायला. पुलावरती पण काय ऊन जास्त आहे आता. मगाशी पाऊस होता म्हणजे लगेच इकडं आता बघायला गेलात ना कोकणात की लगेच वातावरण चेंज होतं. आमच्याकडं पण तुमच्याकडं पण म्हणजे जिथं राहत असाल तुम्ही तिकडं पण सेम होत असेल का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. पण लगेच चेंज होतं म्हणजे पाऊस मधनंच येतो लगेच ऊन येतो. काय वेगळाच वातावरण चालू आहे आणि गारठा पण लय पडतो काय.
सध्या स्वेटर घालून छत्री घेऊन फिरायला लागेल. हम्म. असा वातावरण झालं आहे. आणि इकडं पाण्याची पातळी बघायची आहे तुम्हाला. हे बघा इथून तर दिसत असेल पाण्याची पातळी. आता तिकडं तिथपर्यंत पाणी लागलं आहे एकदम त्या भिंतीला. तर बराच पाणी आहे आता. तर इथं ऊन पण जास्त आहे त्याच्यामुळं आपला अथर्व चक्कर येऊन पडू शकतो. काय अथर्व? नाही, नाही. मला कधीच नाही आली एवढी चक्कर. हां, मग आपण काय करू हां, तुम्हाला आता पाणी बघायचं असेल तर पाणी दाखवतो तुम्हाला किती आलं आहे ते नदीत. तर इथून बघू शकता पाणीच पाणी आहे सध्या नदीला. आणि पाण्याची पातळी पण बघू शकता. मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल आणि आत्ताची व्हिडिओ बघताय तर खूप पाणी आहे. पिशवीत काय आहे रे तुझ्या? फरसाण. फारसा नाही काय? तिकडेच ठेवायचा ना. कोण घेऊन जाणार आहे? काय चतुर पकडतोस की काय? ए लाल नको पकडू, चावतात ते. लालवाले चावतात आणि ते कालवाले पकड, मग चावतात ते. काय नाही चावत, पकड. तर इथं आता व्हायला लागली जास्त गरमी. आणि हा इकडं चतुर पकडतोय. हा बघा तुमचा डॉन, कोकणचा डॉन. हे चले इकडं. इथं आता ऊन जास्त व्हायला लागला आहे. जरा आम्ही आता तिकडं आपल्या आडोशाला जातो. भरपूर भेटते. आता ऊन पडायला लागला आहे. मासं बरेच भेटणार आहेत काय. हो. हां, आणि भेटायला पण पाहिजेत. मग अक्षय काष्टेला कॉम्पिटिशन काय? हो. अक्षय काष्टेला कॉम्पिटिशन देणार आपला कोण आहेस तू? अथर्व. हां, अथर्व. म्हणजेच आपला कोकणचा डॉन, कोकणचा फुसक्या डॉन. बापरे. तर कसं वाटतं आपल्याला अथर्व? पहिल्यांदा तू असा एकटाच बॉटल लावतोयस, कसं वाटतंय? मस्त. हां, मस्त. इकडे उजेड येत नाही. हां, इकडं मस्त. मस्त. मग तुम्ही कसे बॉटल लावता, म्हणजे काय काय टाकता त्याच्यात? आधी फरसाण टाकायचा, हां, त्याच्यामध्ये मग पाणी भरायचा. आधी फरसाण टाकायचा, त्यानंतर नंतरला चिवडा टाकायचा, नंतरला लाडू टाकायचा, नंतरला करंजी टाकायची, नंतरला शेव टाकायचा. खतम. अजून काय? नंतर बॉटल लावायची. हां, नंतर बॉटल लावायची. म्हणजे बघायला गेला तर दिवाळीचा फराळच करून टाकायचा शाप. शंकरपाळे पण टाकता. शंकरपाळी पण टाकतो बघा. चकल्या पण. चकल्या टाकतोस? मी मागितल्या तेव्हा चकल्या नाही दिल्यास ते मला खायला. माशांना द्यायला चकल्या आहेत, माणसांना द्यायला चकल्या नाही त्याच्याकडे. दुकानातल्या. हां, दुकानातल्या पण खातो. बोलतो आमच्याकडे चकल्या नाही केलेल्या आणि इकडे माशाने चकल्या घालायला आणतो. बघा कसला डॅम्बिस आहे तुमचा डॉन. बाकी काय, आता किती वेळ थांबायचं आपण? थांबूया 20-10. तुला गडदे नाही लावता येत का रे? नाही काय? गार्डनसाठीच आलेत मी. हां, गार्डनसाठीच आणलेत काय मासे पकडायला. हे कधी ठरलं? हो. हे कधी ठरलं? कोण गडदे लावतो? पप्पा. काका गडदे लावतात आणि आज जातो त्यांच्यासोबत. जातोस? मी नाही जात, तेच जातात. लावायला तरी जायचं सोबत, असाच काहीतरी शिकायला भेटला तर. ते नाही घेऊन जात. नाही घेऊन जात काय? काहीतरी करत असेल आपला. नदीत उडी मारली. हां, तेच नदीत बिदे उड्या मारतो ना, त्यामुळे नेत नाही कोणाला. आता बघू थोड्या वेळाने किती मासे भेटत आहेत ते. तोपर्यंत थोडा वेळ होल्डवरती जा. मिळूया फ्यू मोमेंट्स लेटर नंतर. बघू शकता मग असे 5-10 मिनटापूर्वी वातावरण काय होतं आणि आता बघा एकदम ढग दाटून आलेत. पण ते ढग आता वाटत आहे की जात आहेत. काय तुला वाटतं आहे पाऊस येईल? कशाला? काळोख केला नाही ते माहिती आहे, उडून जाऊ दे. पण ते आपण छत्री नाही आणलं. हो. हां, मग छत्री आणलं असतं तर ठीक होता. मंडणगड साईडला जाऊ दे. मंडणगड कुठं आहे? या साईड. सांग. दापोली साईडला. ठीक आहे. आता कधी काढणार बॉटल? आता काढू. कधी? झाला टाइम. आता काढू मग काढ. चला मग. चला लागलं नाही तर बघ. बरोबर झालाय ना टाईम. सुतेरी बितेरी लागायची नाही तर आता बॉटल काढतोय आपला अथर्व. बघूया किती मासे आलेत. हो 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 हो, कोकणचा डॉनने बरेच मासे पकडला नाहीत. अक्षरा को टक्कर देने के लिए डॉन तयार है. दाखव रे मासं. हे बघा एकदम दिसत आहेत कसं. बरेच मासे लागलेत. इकडं नको इथंच लावायला पाहिजे. मग चला आता आपण आता अनबॉक्सिंग करू आपल्या बॉटलची. किती मासे आले आता इथं जवळ घेऊ नको. आणि डबा कुठं काय आणला नाहीस? पिशवीत ठेवणार आहेस? हां, पिशवी आणला नाही गड्याने.
नाहीतर डबा घेऊन येतो दररोज. मांडली पाहिजे यार. जवळ दाखव, जवळ एकदम. हे बघा कसले मासे खतरनाक आहेत. खतरनाक खतरनाक. काढ चल आता. तो उडल नाही तर बघू शकता अथर्वला आता बरेचसे मासे लागलेत. बघू आता हीच कन्सिस्टन्सी कायम राहते काय. पाणी जास्त ठेवलं ना हां, म्हणून तिकडेच टाकायला पाहिजे. ही काढतो येत ना आता. तिथं जवळ टाकून काही यूज नाही. आता पाऊस पण यायला लागला. एक काम कर, काढ ती पण. तर आता पाऊस पण यायला लागला आणि इथली बॉटल आहे ना इथं लावलेली आहे. तुम्हाला दिसत असेल ती बघा लांब आहे. तर ती आता काढायला पाहिजे कारण की इथं काय मासे लागत नाही. ती तरंगते वरतीच. तिकडे लावले, तिकडे बरेच मासे भेटले आणि आता पाऊस पण आला आहे. छत्री का आणलेली नाही. अय चल त्या साईडला चल, छत्रछायेखाली येतोयस ना. तर आता जरा छत्रछायेखाली जाता, तिथं तो मासे काढेल कारण की इथं आता पाऊस आला आहे त्यामुळे भिजायला होणार आहे पूर्ण. तर आता तो पिशवीत ठेवतो आहे. ती बघा निळी पिशवी आहे त्याची. एक एक काढतो आहे, ठेवतो आहे. तर खेकड्यांची सोय होते त्याची. अरे पाऊस आला आणि आता लगेच ऊन आला बघ. बघा लगेच वातावरण चेंज. ते तिकडचे ढग गायब झाली बऱ्यापैकी आणि आता आलाय ऊन. हा बघ उडालाय मासा खाली बघ. तर आता आपला अथर्व एक एक मासा काढतोय बॉटलमधनं जसे येतील तसे आणि आपले पिशवीत भरतोय. गडद्यांपुरते झाले तरी बघ. गडद्यांपुरते झाले तरी पण बस आहेत. पण भरपूर भेटले. मला वाटलं खाण्यासाठी नेतोस की मासे. मासे खातोस तू. इकडं बघ. मी नाही खात. नाही खात. पकडायला मजा येते. पकडायला मजा येते फक्त. मग काय खातोस. अंड्याचा पोळा. हो चांगला आहे. आता दोनदा लावतोय, दुसऱ्यांदा लावतोय. ते पडले बघ मासे कसे ठेवतोस. तर ते मासे आता पिशवीत ठेवला नाहीत आणि आता आपला फरसाण काढतोय आणि दुसऱ्यांदा बॉटल तयार करतोय. तो सर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा निसर्ग एकदम चेंज झाला परत ड्रास्टिकली लगेच. आणि इकडची बॉटल तर काय यूजची नाही आहे वाटतंय. तिला काय आलंच नसतील. काढू काय ती बॉटल. तरी बघा इथं बॉटल आहे. हिच्यात का आलेत का बघतो आता. बघू आता. मला तरी वाटत नाही का आला असेल मासा. बघा कचऱ्यासारखे मासे आलेत. घे. कुठं आहे. हाय काय मासा. एक आलाय मासा नावापुरता. ती सोड खालनं. ही आधी टाकून येऊया. तर आता पहिल्यांदा तर लावून झाले बॉटल. आता ही दुसऱ्यांदा लावतोय तो त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आधी लावलेली त्या. तिकडं पण लावतात. तिकडं नाही लावत का रे. इकडं पुढं इथं एक लावू आपण. या साईडला पण बरेच मासे लागतात. लावू सोडून यायचे. आपल्याला काय बांधायचं आहे आणि सोडायचं आहे ना. इथं काय आपण दररोज लावतो. मी लावतो तिकडं. मला फक्त तयार करून दे. तर दुसरी बॉटल आता तयार आहे. पाणी भरून घेतो आहे त्याच्यात तो बघा. आणि मग काय अशी सोडून देणार. हे बघा इथं काठीला बांधला नाही इथं जेणेकरून ती वाहून जायला नको म्हणून. झाली. चला एक तर बॉटल झाली. आता ती दुसरी. त्यात कितीतरी 2 मासे दिसले रे मला. 2 आहेत मासे. ती मेन ती तरंगतच होती वरती त्याच्यामुळे काय जास्त लागणारच नव्हते त्याच्यात. ती दुसरी बॉटल होती ना ती मेन बऱ्यापैकी तरंगतच होती त्यामुळे जास्त काय मासे त्याच्यात भेटले नाहीत. 2च आहेत. दाखव रे. ही बघा बॉटल. मासे पण दिसत नाहीत. कुठे आहेत. आहेत बारीक आहेत एकदम. चिंटुकशे आहेत. नाही दिसणार तुम्हाला कारण की ते बारीक आहेत एकदम. एवढीशे आहेत. मुरी टाईप. मुरी माहिती असतील एकदम बारीक मासा असतो. पण त्या मुऱ्या पण चांगल्या लागतात ना.
तेच मस्त लागतात मुऱ्या पण सध्या मुऱ्या काय भेटत नाहीत. काय मुऱ्या त्या ह्याला भेटतात ना, ते बांधण बिंधन लावतात त्याला. हो. त्यालाच भेटतात. तर अथर्व आता ती बॉटल काढलेली आहे, ती परत एकदा त्याच्यात खाना भरतो आहे. आणि तिकडे एक बॉटल लावलेली आहे, ती आता 5-10 मिनटांनी काढू आपण ती पण परत, आणि बघू त्याच्यात किती मासे आलेत. तर आता त्याच बॉटलनी खरं तर जास्त मासे दिले नाही आत्तापर्यंत. बघू परत किती मासे भेटत आहेत ते. तोपर्यंत थोडाफार काय टाईमपास झाला तर तुम्हाला दाखवता येईल ते पण. तर आता परत एकदा अथर्व आपला चालला आहे मासे पकडायला, बॉटल लावायला. तर आता जवळ नाही, जरा लांब जाणार आहोत आम्ही. जरा त्या साईडला लांब म्हणजे काय एवढा पण लांब नाही जाणार, तिकडे जाणार आहोत. तर आता बघू किती मासे भेटत आहेत अथर्वला. पाहिजे तरी यार. का बांधायला चल बघितली भेटली का? नाही रे. जपून जायला लागतं. रस्ता जरा खराब आहे. तो बघा तिकडे लावतोय. रस्ता जरा खराब असल्यामुळे जरा तो जपून जात होता तिकडं. बॉटलमध्ये पाणी भरला नाही आणि लावतोय आपला बॉटल. लावलीस काय? बांधून पण झाले. अशी उलटीच ठेवायची असते काय रे? हो. आणि सरळ राहील तर. तर आता इकडं पण लावून झाले बॉटल. आता बघू थोड्या वेळाने 5-10 मिनटांनी बघू किती येत आहेत मासे ते. काय 2-3 वेळाच लावायचं आणि जायचं घरात परत. तेच तिथं गेलो, पाय सरकला तिथं. ऊन पण पडायला लागला आता बऱ्यापैकी. तू वाटे आणायला पाहिजे होतास. साईड बाय साईड आपण वाट्या पण लावल्या असत्या. काय नाही रे. भेटतात वाट्याने, याच्यापेक्षा जास्त भेटतात कधी कधी. बॉटलमध्ये पण आता तुला बऱ्याच भेटल्या, तरी एवढं कधी जास्त भेटले नव्हते तुला. ते मागच्या वेळेला भेटलेले पहिल्यांदाच भेटले, नंतरला काय जास्त भेटलेच नाहीत. अशी शांत असायला पाहिजे पण. काचाकी आहेत. हां काचाकी वगैरे म्हणजे पिटलांड्या. पिटलांड्याच आपल्या नदीला पिटलांड्याच असतात ना जास्त. तुला काही शिंगट्या वगैरे थोडी ना भेटणार आहे. शिंगट्यांसाठी ते मोडं वगैरे काढतात, ते लावायला लागेल. हां ते क्वचित आली ते येते रे शिंगटी. जास्तीत जास्त ती संध्याकाळी येते, असं काहीतरी आहे. शिंगटी हा मासा पण चावतो तो. चावतो नाही, त्याची शाल लागते. हां शाल लागते. शाल काय? शाल लागते. तर आता थोड्या वेळाने बघू किती मासे भेटतात. तोपर्यंत जाऊन येऊया कुठेतरी. कुठे जाऊया? खपरीकडे नको रे, आता ऊन बाराच आहे. हां कुठून? ते इथं जवळ जाऊन येऊया कुठेतरी. बाकी काय शाळा कधी चालू होणार आहे? सोमवारपासून. तर मजा लय केली ना, केला नाही पण पोरांनी ना. हो मग पोरांनी मजा लय केली नाही, पण दिवाळीची सुट्टी लय भेटली आहे ना. नाही तर आम्हाला 1-2 दिवसच असायची. काय हो. आताच्या पोरांची काय मजाच मजा आहे. 3 तारखेला बॅग उचलायची आणि गपचूप काय निघायचं. पण ह्या वेळेला तुम्हाला तुळशीच्या लग्नाला पण सुट्टी भेटली नाही. मग 3 तारखेला आहेत आपली काय? तुळशींची लग्न. 3 तारीख म्हणजे वार कोणता आहे? सोमवार. सोमवार आहे काय? आमची तेव्हा शाळा सुरू होणार आहे. तर आता जरा जाऊन येतो आम्ही खपरीच्या इकडं. बघूया खपरीच्या इकडचं आता सध्याचा परिस्थिती काय आहे ती. मस्त वाटतं, एकदम थंड थंड वारा आहे. थंडा थंडा कुळकुळ. तू जास्त आणायला पाहिजे म्हणून बोललो तुला. 2-3 तरी बॉटल आणल्यास ना, 2दा लावले तरी बस झाले असते म्हणून तुला सांगितलं. तर तू 2च बॉटल घेऊन आलास. आणायला पाहिजे होतास अजून. जाऊ दे, पहिल्या बॉटलमध्ये तरी भेटलेत. तर बघू. भेटतात रे, नंतरला भेटतात. हां पर्यंत भेटले तरी बस. भेटले ना आता पहिल्या ह्याच्यात आहेत ते, की अजून लागतील? लागतील अजून लागतील का? 4 आहेत काय गडदे? गडद्यांना भेटतात काय खिचडी? काका जातात ते. हो. किती भेटतात? मोठी मोठी भेटतात की बारीक बारीक साईज? असतात, मोठी मोठी पण असतात. आणि चेंडा पेंडा पण असतील त्याच्यात. हो.
मीडियममध्ये पण असतात. हो, तर इकडचं नेचर एकदम मस्त आहे, पण जरा खाली बघून जायला लागतं, कारण की सध्या इकडं जास्त कोण येत नसतं ना आता, त्याच्यामुळं. चाकरमान्याला भेटतात. चाकरमानी काय चाकरमानी देत नाही ना. हो. चाकरमानी घेऊन जातो मुंबईला काकासला. पण आता जाडी जाडी भेटतात खेकडी. आता बघितली ना, तो चाकरमानी आलेला तुझा. 2-2 पुड्या टाकतो. काय 2-2 पुड्या टाकतो. कसल्या 2-2 पुड्या? माशांच्या 2-2 पुड्या टाकतो काय? पण एकाने पण होत असेल, 2-2 काय टाकायची गरज? 2-2 टाकल्या तरी जास्त येतात काय? हो. हां, ते वासन येतात रे. वासन येतात माशांच्या. तर आता आलो आहे खपरीच्या इथे. या साईडला पण आपण खूप वेळा आलो आहे, पण तुम्ही जर बघितलं नसेल तर या वेळेला आता बघू शकता. तर आता आपल्या खपरीच्या इकडे ही बघा, ही वाट आहे ना, तर नदीचाच परिसर आहे खपरी म्हणजे पण. तर तिकडेच आता आम्ही जातो आहे, पण आता मला वाटत नाही त्या साईडला जायला जागा असेल, कारण की पाणीच असणार आहे वाटते. तिकडं असेल ना पाणी अजून पण. तो बाजूला छोटासा पर्याय आहे ना, त्याला पण अजून पाणी असेल, तिथून बाजूला साईडला आहे तो. उन्हाळ्यात केलेले त्यावेळेला काय नव्हता, म्हणजे मे महिन्यात असतं ना, मे महिन्यात आपल्याला जायला भेटतं. आणि इकडे एकदम असा आजूबाजूला मोकळा परिसर आहे. खालती बांधण घातले आहे ना, त्यासाठी फुगोटी झाली आहे. तेच तिकडं त्या साईडला बांधण घातलेलं आहे, 2 घातलेले. बांधणच्या इथून पण आम्ही गेलो आहे, पण पाराची ते एक आहे आणि खालती एक आहे. ऊन पण डोळ्यावरती लय मारतोय आता, त्यामुळं आता काय तिकडे जायला भेटणार नाही, बाहेरूनच दाखवू. आणि बांधणच्या इथं पण जाऊ शकतो, बघू पाणी नसेल तर जाऊ तिथं. तुम्हाला बांधण पण दाखवू कसा आहे तो बांधलेला. कोणाचा आहे तो? असं आहे काय? अथर्व आपला गेला आहे पुढं, आणि बघू शकता पाणी पण जास्त आहे. आणि इथं पाणी जास्त असतो आणि खूप लेटपर्यंत पाणी असतं इथं. पण आता पावसाने जोर केल्यामुळं आता बरंच आहे अजून पाणी. हा एवढा पाणी तुम्हाला कधीच बघायला नाही भेटणार, म्हणजे ह्या सीझनला तरी. काय रे, या सीझनला नाही बघायला भेटत जास्त, पण आता पावसाने चमत्कार केला म्हणजे बघायला भेटणार. इकडं बघा जंगल. तर आता इकडून बाजूने आवाज येतो आहे, तर ह्या साईडला आहे ना पारा आहे एक छोटा, तो ह्या इथं नदीला भेटतो. त्याचं पाणी ह्या सीझनला बघायला गेलं तर बऱ्यापैकी कमीच होतो, त्यामुळे इथून जायला वाट तर असते. पण पावसाचा चमत्कार त्याच्यामुळं आता पाणी जास्तच आहे. बघू शकता, जाऊ पण नाही शकत तिकडं, जेणेकरून व्हिडिओ करता येईल. नाही जाऊ शकत तिकडं, त्या साईडून जायला लागेल फिरून. पण तिकडून पण तो जो बांधण आहे तो क्रॉस करून जायला लागेल. तरी बघू आता इथे या शेतात पाणी नसेल तर आम्ही तो बांधण पण दाखवायला जाऊ शकतो तुम्हाला. पण थोडं आता खाली बघूनच चालायला लागणार आहे. पाणी बराच आहे रे शेतात. जायचा की जाऊया परत? नको, जागाच नाही, वाटच नाही आहे. मग तेच बरं आहे ना, सध्या मासे पकडायला कोण नाही बोलतोय, तेच बरं आहे. जास्त माणसं असली की म्हणजे असे भेटत नाही. परत जागा पण स्पेसिफिक आहेत नदीवरती, मग तिथं तेच म्हणजे सगळी तिथंच लावायला जातात. मग एक काढला की दुसऱ्याने लावायला, असा प्रॉब्लेम होतो. पण बघू आता, आम्ही इकडं आलं आहे तर तिकडं कोण आला असला, बॉटल काढला नसली तर बघायला पाहिजे कोणतरी. काढून नाही ठेवणार, कारण की माणसं नाही काढून ठेवत असे. आमच्या इकडची चांगली आहेत माणसं काय. आणि एक नंबर वातावरण आहे इकडचं, बघू शकता, एकदम कडक वाटतं इकडं आल्यावरती. आम्ही येतो म्हणजे मे महिन्यात पण जर कोण आले असले ना पाहुणे वगैरे घेऊन, तर इकडं फिरवायला आणतो मस्तपैकी. काय सर्व कोण पाहुणा बिवणा आला असला आणायची इकडं, एकदम मजा येते फिरायला इकडं. आणि करवंद वगैरे मे महिन्यात तर लयच मजा असते, नुसती उनगडत असतात पोरं काय. इकडं तिकडं आंब्या खाली, करवंद खायला, जांभळं खायला, काजू, लय मजा असते इकडं. धडपड करायला लागते. हो, काय नाही धडपड नाही एवढी. मेन म्हणजे इथं खालीच जास्त नाही भेटत, त्या साईडला वगैरे जाळ्या आहेत ना तिकडे जास्त भेटतात. फक्त इथंच म्हणजे एकदम जवळ, घराच्या जवळ तर नाहीच भेटणार ना. जरा रानात तर जायला लागणारच. वाखांडेपात वगैरे गेलास ना, एकदम जाडी भेटतात करवंद. जाडी असतात ती असतात रे, आंबट असतात. हां, मग आंबटच पाहिजे ना, काय गोड पाहिजे तुला? आंबट पाहिजेत की गोड पाहिजेत? आंबट पण आणि गोड पण.
आंबट आणि गोड दोन्ही पण पाहिजेत त्याला. मग त्यासाठी तू कुठं जायचं आहे? वाकांटेपात. कुठं? वाकांटेपात. हां, वाकांटेपात. इकडे बरेच स्टेप आहेत आणि विचित्र विचित्र नाव आहेत. वाकांटेपात जरा सांगण्यासारखा नाव होता म्हणून ठीक आहे सांगितला, पण आहेत अजून कसले तरी टेप ते नाही सांगू शकत. सांगू शकतो काय? नाही. त्यात एकदम मोस्ट अवेटेड टेप आहे, तो नाही सांगू शकत. तर आता आम्ही जातो आहे आता परत एकदा नदीकडे. कोणतरी आला आहे वाटतं. नाही, पाण्याचा आवाज येतो आहे. आता नदीच्या इकडे जातो आहे परत. इकडं खपरीच्या इकडं जाऊन तर आलो. मधनंच आता स्टोरेज फुल झालेलं आहे त्याच्यामुळे थोडा थांबायला लागलं तिथं. एकदम स्टोरेज पण जरा क्लीन केला आणि आता परत जातो आहे नदीच्या इथं. बघू आता कोण आला असला तर जरा प्रॉब्लेम होईल आमचा, पण कोण नसेल आला तर आमच्यासाठी बरं आहे. काय हो बोलतं आहे. हो बोलणार आहे. कारण की जास्त कोण असला ना किचाट की मग ते मासे पण भेटत नाहीत, मग एकदम मुडाप होतो पूर्ण, असा प्रॉब्लेम आहे. तर बघूया, नदीवरती चाललो आहे. आलो आम्ही परत नदीच्या इकडे. आवाज यायला सुरुवात झाला असेल, एकदम थोडा आवाज येतो आहे नदीचा. आता बघू, आता बॉटल काढू कारण की बराच वेळ झाला आहे आता. ही बघा आमची नदी. तर आता नदीच्या इथं तर आलो आहे आणि आता बॉटल काढायला आपला चालला आहे सर्व. पुढे आहे बघा. काढायचे ना आता? पहिली इथली जवळची काढूया कारण की ती आधी लावलेली. बघू चल. चल देखते हैं मासे कितने मिल गए है. नाही मिळाले तर काय करणार रे? हां, नाही मिळाले तर काय परत लावायचं, काय ऑप्शन नाही अथर्वकडं. आता बघू, आलो आहे परत आमच्या नदीवरती. देखते कितने मासे मिलेंगे अब. इथली बॉटल आलेत काय? बघायला लागते. अथर्व बघतोय लांबनं, तिरछी नजर से देख रहा है अथर्व की मासे आ गई या नहीं. बघूया, आलेत तरी वाटत आहे. आलेत काय? तसा बराच वेळ झाला आहे. आता येतात ते बाकी. जा मग पुढचा काढ. तर पुढे चाललं आहे, ती काढ. जर आले नसले तर मग काय उपयोग नाही तिथं लावून. जा काढ मग, शिरलेत तर. इकडे लावलेली बॉटल आता तो घेऊन येत. बघूया कडकडवून मासे भेटलेत की फडफडवून मासे भेटलेत. आहेत 2-4 मासे. आणि इकडं काय सुतेरी बितेरी गावली की काय? नाही ना, वाट्या नसत्या लावायला भेटल्या रे. आणल्या असत्या तर वाट्या नसत्या लावायला भेटल्या. पाणी बघ किती आहे. दाखव रे. हे बघा बरेच आहेत मासे. इथं लावलेलं पहिल्यांदाच ते भेटलेत. इथली बॉटल काय अजून काढलेली नाही आहे. बघू आता नंतरला काढू. चल पुढं. इथंच काढ पुलावरती, सॉरी ह्याच्यावरती. इथं बघू आता याच्यात किती मासे आलेत. तोच खाणे टाकलेला ना, तरी जाडे आले तिथं. नाही तर आता परत एकदा काढत आहे बॉटलीतले मासे. हे बघा, काढ लगेच. तसे बरेच आले त्याच्यात पण. खाना बाहेर येते पहिला की आला मासा. आला. ते बघा आले मासे. अरे जातोय. तसे आता ह्याच्यात पण बरेच मासे भेटलेत. बघू आता. ती बॉटल एक अजून काढायची आहे. अजून एकदा लावू आणि जाऊ आपण. काय कडक गेम होणार आहे. काय काढणार नाही मी. हां, आधी काढणार नाही. काढू नको.
बराच येऊ दे माल, मग काढ. चालेल तर थांबू आपण जरा तिकडं शांत, जरा बराच वेळ जाऊ दे मग काढू. काय आता तुम्हाला दिसलेच असतील की आता इथं जो आता जी बॉटल लावली ना त्याला असे अवतीभोवती बरेच मासे आले आहेत. तर बघू आता ते सगळे मासे त्या बॉटलमध्ये जात आहेत काय. गेले तर अथर्वला बरा होईल, गाड्यांना मासे तरी भेटतील. नाही भेटले तर काय मग ते एक दोन गाड्यापुरते मासे झालेत काय. मग त्याला परत यायला लागेल उद्या. तर बघू आता किती मासे येत आहेत का. जर आले तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. बघू आता थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी आम्ही काढू ते बॉटल लावलेल्या आहेत त्या. बघू किती मासे येतात. आला पण आला रे. कडक ह्याच्यात पण बरेच मासे आले तिकडे लावले त्याच्यात. एक नंबर काम झाला, एक नंबर. परत लावू काय? हां परत लावू. पण बघ आधी किती होत आहेत. जर मनासारखे भेटले असतील तर जाऊ आपण. ह्याच्यात पण बरेच मासे आहेत बघू शकता. थांब तुझा एक फोटो काढतो. इकडे बघ, हे बघ. हां तर ह्याच्यात पण बऱ्यापैकी म्हणजे बरेच मासे भेटलेत तरी जवळून बघू शकता. हे बघा नुसता खाना नाही, आतमध्ये मासे पण आहेत. तर आता दोन्ही पण बॉटल आहेत आपल्याकडं. ती बघा ती पहिली बॉटल पण त्याने तिकडे ठेवला नाही. आता दोन्ही पण बॉटलमधले तो मासे काढेल आणि पिशवीत ठेवेल. आणि नंतरला जाताना या बॉटल पण साफ करायला लागतात, जरा धुवायला लागतात. तो ते क्लिनिंग करतो आणि मग नंतरला घरी जातो. तर ही बघा ही दुसरी बॉटल आहे ना ते इथे लावलेली. तर तिच्यात पण बरेच मासे आहेत. दाखव जवळ. ही बघा हिच्यात पण बरेच मासे भेटले. खरं काय झालं की माईकचा जो ॲडॅप्टर असतो तो मोबाईलला कनेक्ट केलेला आणि इथून माईक चालू केला नव्हता, त्याच्यामुळे मगाशी रेकॉर्डिंग नाही झाली. त्यामुळे जरा आता परत अथर्वला दाखवायला सांगितलं. पण खरं आता मगाशी तिथे लावलेली बॉटल ना त्याला पण चांगलेच मासे भेटले. म्हणजे आत्ताचे जे दोन्ही पण बॉटल लावलेल्या त्यांना मस्तपैकी मासे भेटलेत आता. तर आता बॉटल लावल्यात तिसऱ्यांदा. तर तिसऱ्यांदा बॉटल लावले त्यावेळेला एकदम मस्तपैकी मासे भेटले. जरा जागा चेंज केल्या त्यामुळं मस्त मासे भेटले. पण दुसऱ्यांदा लावले तेव्हा जास्त काय नाही भेटले, 1-2 मासे भेटले. ती हिथं एक बॉटल लावलेली, ती दगड आहे तिथं. तर तिथं पण काय जास्त नव्हते, त्यात मुऱ्या होत्या. आणि तिकडं बॉटल लावलेली त्यात पण काय 2-3 मासे होते, जास्त नव्हते. पण आता तिसऱ्या वेळेला लावल्या त्यात खूप मासे भेटलेत. तर आता बऱ्यापैकी गडद्यासाठी मासे भेटलेत. आता 2 बॉटल काढल्या त्यात पण खूप सारे मासे होते. त्यामुळे आता गडद्यांची सोय तर झाली. तर अथर्व जाऊया ना आता घरी. हो आणि आता टाईम पण बराच झाला आहे कारण की आम्ही खूप आधी आलेलो. किमान 1.5 तास तरी झाला असेल किंवा 2 तास तरी झाले असतील कंप्लीट. तर आता आम्ही जातो आहे घरी. तर बघायला गेले तर खूप सारे मासे भेटले आणि अथर्व पण एकदम खुश झाला आपला, कारण की दरवेळेला त्याला एवढे नाही भेटत ना. हो तेच त्यामुळं. पण यावेळेला त्याला बऱ्यापैकी खूप भेटले असे मासे आणि गाड्यांची सोय तर तरी झाले. तर आता चाललो आहे आमच्या घरी. तर तुम्ही तोपर्यंत काहीतरी टाईमपास करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय. टेक केअर.